तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कोकणातील पारंपरिक पद्धतीत रसाळ फणसाचे गरे कसे सुकवतात आणि वर्षभर कसे साठवून ठेवतात ते आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मी मस्त असो ताजो ताजो पिकलेलो रसाळ फणस घेतलाय। आता ह्यो रसाळ फणस मी कापून घेते। होय बघा, मस्त असो रसाळ फणस पिकला। आता होय बघा, मी हे गरे काढून घेते। हे गरे काढताना लक्षात ठेवा, ह्याच्यात जी बी असते ती काढायची आणि हे गरो असो पेचून घ्यायचं, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं। हे बघा, तुमका आता परत एक गरो दाखवते। असे मी सगळे फणसाचे गरे काढून घेते। मी फणसाचे गरे काढून घेतले। आता हे बघा, मी एक कागद घेतलाय। आता ते कागदाक मी तेल लावून घेते, म्हणजे आपले गरे कसे कागदाक चिकटणार नाही। पहिलं कागद पुसायचं आणि तेल लावून घ्यायचं। आता एक एक गरो आपण असो कागदार ठेवून घ्यायचो। हे बघा, एकदम चिटकून चिटकून गरे ठेवायचे नाही, नाहीतर ते एकमेकांका असे चिकटतात। हे बघा, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे तुम्ही सगळे गरे ठेवून घेवा। हे बघा, मी आता हे गरे मी उन्हात सुकत घातले। आता हे गरे मी 2 ते 3 दिवस उन्हात सुकून घेतले। मी 1 दिवस सुकून घेतले। आता हे गरे मी पलटी करून घेते। हे बघा, असे एकमेकाक चिकटतात, म्हणून ते सुकत घालताना लांब लांब सुकत घालायचे। मी सगळे गरे पलटून घेतले आणि हे बघा, मी 2 ते 3 दिवस हे गरे उन्हात सुकून घेतले चांगले। आता हे मी एका भांड्यात काढून घेते। हे बघा, सगळे गरे मी एका भांड्यात काढून घेतले। हे बघा, आता हे गरे तुम्ही असेच पण खाऊ शकता। हे बघा, किती मस्त असे गरे सुकले। हे गरे आपण वर्षभर पण खाऊ शकतो। आता ह्याच्यावर मी मस्त अशी पिठी साखर टाकून घेते। तुमका जर पिठी साखर आवडत नसत तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल। हे बघा, आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊया। जर असे गरे तुम्ही सुकून ठेवलात तर लहान मुलांका पण तुम्ही असे गरे देऊ शकता। हे गरे बघा, मस्त असे सुकून तयार झाले। आता तुमका हे गरो पण मोडून दाखवते मी। हे बघा, किती सहज असो मोडलं जाता। जर तुम्ही आणि 4-5 दिवस जर गरे सुकवलात तर हे कडक होतले, म्हणून हे मी 2 ते 3 दिवसच सुकवले, म्हणजे आपले गरे मऊ राहतात। आणि हे गरे वर्षभर चांगले राहण्यासाठी गरे तुम्ही एका हवाबंद पिशवीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये पण भरून ठेवू शकता, म्हणजे हे गरे आपले वर्षभर चांगले राहतील। तर अशा पद्धतीने गरे एकदा तरी नक्की सुकून बघा
आणि कमेंट करूक सांगूक विसरू नका. आणि ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.